नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण ऐकतोय सुरेश वैद्य लिखित स्वामिनी ही कादंबरी. आज या कादंबरीचा पुढचा भाग आत्ता आपण ऐकणार आहोत. सलीलनी स्वतःचं स्नान उरकलं होतं. त्याचे डोळे तसे अजूनही तारवटलेले होते. डोकं किंचितसं जड झाल्यासारखं वाटत होतं. थंड पाण्यानं डोक्यावरनं स्नान केल्यामुळे आता त्याला थोडंसं प्रसन्न वाटत होतं. काल रात्री बराच वेळ तो तसाच आरामखुर्चीत पडून राहिला होता. नेहमीच्याच प्रश्नानं त्याचा मेंदू पोखरला जात होता की या सगळ्याचा शेवट काय होणार आहे. प्रीतीचं हे बाह्य स्वरूप गळून पडून तिला तिच्यातल्या अंतर्मनाचा साक्षात्कार केव्हा होणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तरही तो स्वतःच देत होता. जोपर्यंत प्रीतीला तिच्या आजूबाजूला असणाऱ्या झगमगाटाखालचा अंधार दिसत नाही, त्या अंधारातलं बेगडी जीवन तिच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत आपण कितीही सांगितलं, कितीही समजावलं तरी तिला ते पटणार नाही. ठेच लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही, हेच खरं. शेवटी सलील उठला होता. डोक्यातले सगळे विचार झटकत रायटिंग टेबलासमोरच्या खुर्चीवर बसून त्यांनी लिहायला सुरुवात केली होती आणि जवळजवळ पहाटे 4 पर्यंत तो मग लिहितच राहिला होता. 4 वाजता झोपल्यानंतर लगेच 7 वाजता त्याला जाग आली होती. झोप पूर्ण झालेली नव्हती, पण उठायला हवं होतं. उठून त्यांनी स्वतःचं आवरलं. आरशासमोर उभं राहून तो केसांवरनं कंगवा फिरवत असताना दारावर कोणीतरी थाप मारली. एवढे सकाळी सकाळी कोण आलं असावं. त्यांनी एकदा कॉटवर झोपलेल्या प्रीतीकडे पाहिलं. ती अजूनही गाढ झोपेत होती. सलीलनी पुढे होऊन दरवाजा उघडला. दारात रेवती उभी होती. गुड मॉर्निंग, रेवती आपल्या नेहमीच्या स्टायलिश स्वरात म्हणाली. ही बया एवढ्या सकाळी सकाळी? नमस्कार. दोन्ही हात जोडून सलील म्हणाला, या ना, या. प्रीती आहे ना घरात? आता हे घर प्रीतीचंच आहे म्हटल्यावर आणि ही एवढ्या सकाळी सकाळी आली म्हटल्यावर प्रीती घरीच असणार हे तिला समजायला नको का? परवा रात्री प्रीती भैयासाहेबांच्या बंगल्यावरच राहिली होती याची कल्पना हिला असल्यामुळे हिने हा असा प्रश्न विचारलाय. आहे ना, या. झोपली आहे ती? असं म्हणत सलील दारातनं एका बाजूला झाला. रेवती आत आली. पाहिलं, प्रीती अजूनही झोपलेली होती. कालची हिची नशा अजूनही उतरलेली दिसत नाही. रात्री ही अशी नशेत आल्यानंतर सलीलची प्रतिक्रिया काय झालेली असावी. नकळत रेवतीचं लक्ष सलीलच्या चेहऱ्याकडे गेलं. लाल तारवटलेले डोळे, ओढलेला चेहरा आणि चेहऱ्यावर तो उदासवाणा भाव. क्षणभर रेवतीसारख्या पोरीच्या मनातही सलीलविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. प्रीतीच्या या अशा वागण्याचा त्याला किती मनस्ताप होत असेल. त्यातच हा असा स्वाभिमानी माणूस. भैयासाहेबांनी याला आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर करून घ्यायचं ठरवलं तर यांनी चक्क त्यांना नकार देऊन टाकला. याच्या जागी दुसरा एखादा तरुण असता तर? लांब कशाला, आपला भाऊ राकेशचं उदाहरण आहे की समोर. भैयासाहेबांच्या प्रचंड इस्टेटीची एकमेव वारस प्रीती आहे हे लक्षात ठेवूनच तो लग्ना आधीपासून प्रीतीच्या मागे मागे करत होता आणि अजूनही तो. तुम्ही बसा, प्रीती उठेल इतक्यात, सलील म्हणाला आणि आतल्या खोलीत निघून गेला. रेवती कॉटच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसली. पुन्हा तिच्या मनात सलीलविषयीच विचार घोळायला लागले. तिला वाटलं, भैयासाहेबांनी मुद्दामहून तर आपल्याला पैसे घेऊन इथे पाठवलं नसेल ना. सलीलच्या स्वाभिमानाला डिवचण्याकरता आणि प्रीतीची कमजोरी अचूक ओळखून तिला सलीलपासून तोडण्याकरता. रेवतीनं बाजूलाच ठेवलेल्या आपल्या पर्सकडे बघितलं. प्रीतीला देण्यासाठी भैयासाहेबांनी तिच्याकडे 10,000 रुपये दिले होते. आज सकाळी सकाळीच ते रेवतीकडे आले होते. आल्या आल्या रेवतीला म्हणाले होते, मला प्रीतीची फार काळजी वाटते रेवती, कसं काय होणार त्या पोरीचं समजत नाही.
रेवतीला भैयासाहेबांचं सलीलविषयी असणारं मत माहिती होतं. भैयासाहेब, सलीलसारख्या माणसाशी लग्न करायची चूक प्रीती करेल असं मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं. पण त्या हरामखोर माणसाने तिला आपल्या गोड बोलण्याने फसवलं. पण आजकाल प्रीती त्याच्या जाळ्यातनं सुटण्यासाठी धडपडतीये. आपण सलील बरोबर लग्न करण्यात फार मोठी चूक केली आहे याची आता तिलाही जाणीव झाली आहे, पण ती ते कबूल करत नाहीये. ती म्हणते मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मला काही दुःख नाही. आणि तुला तिचा हट्टी स्वभाव माहिती आहे. मग प्रीतीला तुम्ही घटस्फोट घ्यायला का नाही सांगत? सांगून तिने ऐकलं पाहिजे ना. आपली चूक कबूल करण्यात तिला कमीपणा वाटतोय. आणि मी तिला सांगितलं तर ती आणखीन हट्टाला पेटेल, मनातल्या मनात झुरत राहील, कुढत राहील, पण ती घटस्फोट घेणार नाही. मूर्ख, अगदी मूर्ख पोरगी आहे. भैयासाहेब काहीसे वैतागून म्हणाले होते. ओके, मग? अगं, सलीलला मी काल भेटलो होतो. प्रीतीच्या आयुष्यातनं तू बाजूला हो असं त्याला सांगितलं तर म्हणायला लागला, माझं प्रीतीवर प्रेम आहे, तिचं माझ्यावर प्रेम आहे, स्वतःच्या इच्छेने तिने माझ्याशी लग्न केलंय, मी स्वतःहून तिच्या आयुष्यातनं बाजूला होणार नाही. म्हणाला, तिने स्वतः जर मला तसं सांगितलं तर बघू. आणि प्रीती त्याला कधी कसं सांगणार नाही? रेवतीनं खात्री दिली. नाही नाही रेवती, तुझी चुकीची समजूत आहे ही. आज ना उद्या थोडे आणखीन चटके बसले की स्वतः प्रीतीच त्याला तसं सांगेल. प्रीतीला मी चांगली ओळखतो. आयुष्यात ॲडजस्टमेंट करणं तिला माहिती नाही आहे आणि तिला तशी सवय पण नाही आहे. पण सलीलपासून स्वतःहून वेगळी होण्याची वाट बघण्याच्या नादात कदाचित प्रीती भलतीकडे भरकटत जाईल याचा तुम्ही विचार केलाय का भैयासाहेब? हे बघ, तिचं भरकटण्याचं एकमेव कारण आहे पैसा. आणि आज त्यासाठी मी एवढ्या सकाळी सकाळी तुझ्याकडे आलोय. भैयासाहेब किंचित स्मित करत म्हणाले. रेवतीनं काही न समजून भैयासाहेबांच्याकडे बघितलं होतं. भैयासाहेबांनी आपल्या ब्रीफकेसमधनं 100च्या नोटांची पुडकी काढली, समोरच्या टिपॉयवर ठेवून दिली. भैयासाहेब, हे काय? हे बघ, हे 10,000 रुपये, हे प्रीतीला नेऊन द्यायचे. ती ते घेईल असा तू प्रयत्न करायचा. पण माझं नाव काही घेऊ नकोस. मी दिलेत असं म्हटलं ना तर ती या पैशाला हात सुद्धा लावणार नाही. का? सांगितलं ना, फार हट्टी आहे ती. काल मी तिला समजावून सांगत होतो तर म्हणाली, मी आता या बंगल्यात परत कधीच येणार नाही. काय बोलणार आता या पोरीच्या पुढे मी, सांग बरं. स्वतःबरोबर दुसऱ्याची फरफट करतीये. खरंच प्रीती फार हट्टी मुलगी आहे. अगं, यात थोडीफार चुकी माझी सुद्धा आहे. माझ्या अतिलाडामुळे ती इतकी हट्टी झाली आहे. हे बघ, पैसा आणि प्रेम माणसाची बुद्धी भ्रष्ट करून टाकतं. भैयासाहेब, मी तुम्हाला एक विचारू? तुम्ही लग्न का नाही करत आता या वयात? भैया, एवढं काही तुमचं वय नाही झालेलं. तुमच्यापेक्षा दुपटीनं वय असलेले पुरुष लग्न करतात. तो चावडा बघा, तोंडात नाही दात आणि लग्नाला उभा राहिलाय. नाही रेवती, हे बघ, लग्नाचा विचारच माझ्या मनात आता येत नाही. काही माणसं वयानं म्हातारी होतात पण ती मनानं तरुण असतात, आणि काही वयानं तरुण दिसतात पण मनाने म्हातारी झालेली असतात. भैयासाहेबांचा स्वर काहीसा विषण्ण झाला होता. प्रीती मागे एकदा मला म्हणाली होती की कॉलेजमध्ये असताना एका मुलीने तुम्हाला फसवलं म्हणून तुम्ही. प्लीज रेवती, प्लीज. तिला मध्येच थांबवत भैयासाहेब म्हणाले होते, हे बघ, काही विषय हे खोट्या नाण्यासारखे बाजूला फेकून द्यायचे असतात. पुन्हा पुन्हा त्यांच्या व्यवहारात उपयोग करायचा प्रयत्न करायचा नसतो. ओके, बरं, निघतो मी. आणि भैयासाहेब निघून गेले होते. आणि रेवती आता ते 10,000 रुपये प्रीतीला द्यायला आली होती. प्रीतीने कूस बदलली तशी रेवती भानावर आली. प्रीती, प्रीती. प्रीतीचा खांदा धरून हलवत रेवती प्रीतीला जागा करायला लागली. ऊ करत प्रीतीने पुन्हा कूस बदलण्याचा प्रयत्न केला, पण रेवतीने तिला आणखीन जोरात हलवलं. प्रीतीने मग मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले, पुन्हा बंद केले, परत एकदा उघडले, आणि मग तिची नजर रेवतीवर पडली. तशी ताडकन उठून बसत ती काहीशा आश्चर्यानं म्हणाली,
अगं रेवती तू? यश, मीच. काय ग? तुझी काय ही झोप आहे का काय आहे? अगं पण एवढ्या सकाळी सकाळी तू इकडे कुठे? तुझ्याकडे. माझ्याकडे? प्रीतीच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य आणखीन गडद झालं. काय काही विशेष? तसं विशेष काय नाही. रेवतीनं एक नजर आतल्या खोलीकडे टाकली, मग म्हणाली, अगं तुला थोडे पैसे द्यायचे होते, ते पैसे द्यायला मी आले. मला? पैसे? कशाचे ग? रेवतीला त्यावर कसलंही उत्तर सुचलं नाही. तिने आपलं सरळ सांगून टाकलं, अगं भैयासाहेबांनी दिलेत तुला देण्यासाठी. भैयानी? मला? अहो, सकाळीच भैया माझ्याकडे आले, म्हणाले एवढे पैसे प्रीतीला नेऊन दे. असं म्हणत रेवतीने पर्समधनं ते नोटांचं पुडकं काढलं, प्रीतीच्या समोर धरलं. हे घे, 10,000 रुपये आहेत, सांभाळ बाई. प्रीती रेवतीच्या हातातल्या नोटांकडे बघत राहिली, मग गोंधळलेल्या स्वरात म्हणाली, अगं तू काय म्हणतीयस ना ते मला समजलं नाही. अगं तुझ्या भैयाने तुला देण्यासाठी हे पैसे दिलेत, यात समजण्या न समजण्यासारखं काय आहे? नाही ते ठीक आहे, पण भैयानी पैसे दिलेत कशासाठी? मी तर काही त्याला मागितले नाहीत. तेही तेच म्हणत होते, म्हणाले माझं नाव पण सांगू नको, नाही तर प्रीती पैसे घेणार नाही. पण एवढी मोठी रक्कम मी तुला द्यायची कशी? मला काही कारण सापडेना. आणि भैयाने दिलेले पैसे तू का घेणार नाहीस हे माझ्या लक्षात येईना. म्हणून मी आपलं. रेवतीनं स्वतःचं वाक्य अर्धवट सोडून दिलं, कारण त्याच वेळी सलील प्रीतीला म्हणाला, हे घे आणि रेवतीताईंनाही दे. आपला कप उचलून उभं राहत असताना सलीलची नजर रेवतीच्या हातातल्या नोटांच्या पुडक्यावर पडली. अजूनही तिने नोटा धरलेला हात प्रीतीच्या पुढे केलेला होता. सलीलनी प्रीतीच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्याचवेळी प्रीतीने सलीलकडे बघितलं होतं. सलीलच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य उमटलं. काही न बोलता आपला कप घेऊन तो आराम खुर्चीत बसला. सलीलच्या चेहऱ्यावरचं ते कुत्सित हास्य प्रीतीने बरोबर टिपलं होतं. मनातनं ती जाम खवळली. भैयावर, सलीलवर आणि हे पैसे घेऊन येणाऱ्या रेवतीवर सुद्धा. कपाळावर आठ्या घालत ती काहीशा तीक्ष्ण स्वरात रेवतीला म्हणाली, हे बघ, हे पैसे तू परत भैयाला नेऊन दे रेवती. संध्याकाळी मी स्वतः भैयाला भेटीन आणि त्याच्याशी काय ते बोलीन. बाय, तुमच्या दोघांच्या मध्ये माझं उगा सँडविच करू नका. मी हे पैसे इथे ठेवून जाते. संध्याकाळी तू भैयाला भेटणार आहेस ना, तूच परत देऊन टाक. असं म्हणत रेवतीने हातातल्या नोटांचं पुडकं कॉटवर ठेवलं आणि मग रेवती निघून गेली. रेवती गेली त्या दिशेकडे अजूनही बघत असणाऱ्या प्रीतीला सलील म्हणाला, अगं तुझी मैत्रिणी चहा न घेता गेली. तू किमान चहा घ्यायचा तिला आग्रह तर करायचा. प्रीतीने खाडकन नजर वळवली, सलीलकडे बघितलं. अगं तिने तुला एवढे पैसे आणून दिले, निदान तिला चहा घेऊन जायचा तरी आग्रह करायचा ना तू. सलीलच्या बोलण्याचा अर्थ प्रीतीने हा असा घेतला होता. प्रीतीचा चेहरा कठीण झाला. काहीशा तीव्र स्वरात ती म्हणाली, तू संधी मिळेल तेव्हा जिथे तिथे माझा कमीपणा आणि स्वतःचा चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतोस हा सलील. अरे बापरे, आता मी काय केलं? तिला नेमकं काय म्हणायचंय हे लक्षात येऊन सुद्धा सलीलने आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आणत विचारलं, तू आत्ता मुद्दाम चहा घेऊन आलास? तुला रेवतीला दाखवायचं होतं, बघा बघा तुमची प्रीती मला नोकराची वागणूक देतीये. प्रीतीचा आवाज आणखीन तीव्र झाला होता. अगं पण मी तर असं ऐकलं होतं की तुमच्या हाय सोसायटीत स्त्री आणि पुरुष असा फरकच नसतो. बायकांची कामं नवरा करतो, नवऱ्याची कामं बायका करतात. दोघंही एकमेकांसमोर बसून व्हिस्की पितात. नवरा स्वतःच्या हातानं बायकोला दारू पाजतो. आणि मी फक्त चहा करून आणलाय. सलील. प्रीतीला वाटलं सलील मुद्दामून आपलं रात्रीचं बोलणं रिअलाईज करतोय. अगं तुला एवढा राग यायचं कारण काय? रोज तूच तर मला चहा करून देतेस ना, आज मी केला, बिघडलं कुठे? सलील काहीशा उपरोधिक स्वरात म्हणाला. आवाजातला उपरोधिकपणा त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा उमटलेला होता. सलील, तुझं हे उपरोधिक बोलणं मला समजत नाही असं तुला वाटतं काय? तुझ्या या असल्याच बोलण्यानं माझी सहनशक्ती कधी कधी संपुष्टात येते.
कसं आहे ना प्रीती, सत्य नेहमी कटू असतं म्हणून ते माणसाला झोंबतं. तू तुझ्या सहनशक्तीबद्दल बोलतेयस ग. तू कधी माझ्या सहनशक्तीचा विचार करतेस का? माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहेत, याचा का नाही विचार करत तू? बोलण्यात आपण सलीलला कधीही हरवू शकणार नाही याची प्रीतीला जाणीव झाली होती आणि याच जाणीवेनं ती आतल्या आत खवळलेली होती. सलील निघून गेल्यानंतर प्रीती तशीच बराच वेळ बसून राहिली होती. डोकं जड झालं होतं. अर्धवट झालेल्या झोपेमुळे, काल रात्री घेतलेल्या बिअरमुळे, का सकाळी सकाळी सलीलशी उडालेल्या खटक्यामुळे, कोणास ठाऊक. पण डोक्यात अगदी घणाचे घाव पडत असल्यासारखं वाटत होतं. प्रीती उठली. समोरच्या गोदरेजच्या कपाटाच्या खणातनं तिने 2 ॲस्प्रिनच्या गोळ्या काढल्या. आत जाऊन पाण्याबरोबर घेतल्या. पुन्हा बाहेर येऊन ती कॉटवर आडवी झाली. विचारांची एक मालिका तिच्या नजरेसमोरून तरळत जायला लागली. हे सगळे विचार, सगळ्या आठवणी तिच्या दृष्टीनं जीव घेण्या होत्या. या सगळ्याला जबाबदार कोण होतं? ती स्वतः? का सगळं कळत असूनही केवळ तिची मूर्खासारखी जिद्द? भैयानी तिच्यावर किती प्रेम केलं होतं. तिला कसं फुलासारखं जपलं होतं आणि तिने त्यांची प्रत्येक इच्छा धुडकावून लावली होती. त्यांना आतोनात दुःख दिलं होतं. आणि तरीसुद्धा भैयाचं तिच्यावरचं प्रेम तिळमात्र कमी झालेलं नव्हतं. स्वतःहून त्यांनी तिला पैसे पाठवले होते. असा भाऊ आणि ज्याच्यासाठी आपण अशा पितृतुल्य भावाला दुःख दिलं तो सलील. आता हे कबूल करायला हवं की चूक आपलीच होती आहे. भैया म्हणतो तेच खरं आहे. प्रयत्न केला तर अजूनही आपण स्वतःला सावरू शकतो, या परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. फक्त त्यासाठी आपला अहंकार आपल्याला थोडा बाजूला ठेवायला हवा, आपली जिद्द सोडायला हवी. काय हरकत आहे? भावासमोर वाकण्यात कमीपणा कसला? या आणि असल्याच विचारात नकळत प्रीतीला पुन्हा झोप लागून गेली. प्रीतीला जाग आली तेव्हा 4 वाजून गेले होते. क्षणभर ती तशीच पडून राहिली. दुपारचेच विचार तिच्या मनात घोळायला लागले. त्या विचारांना एक निश्चित आकार यायला लागला. विचार अधिक स्पष्ट व्हायला लागले. मनाशी निश्चय करत ती उठली. बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर पाण्याचे हपके मारले. नॅपकिननी तोंड पुसत ती स्टोव्ह जवळ गेली. स्टोव्ह पेटवायचा कसा हे सलीलने लग्न झाल्यावर तिला शिकवलं होतं. तीही मोठ्या हौसेनं शिकली होती. बराचसा स्वयंपाकही सलीलने तिला शिकवला होता. 1-2 महिने तिने ते सगळं हौसेनं शिकून घेतलं होतं. पण मग असो. सकाळपासून तिने फक्त 1 कप चहा घेतला होता. पोटातली आतडी भुकेनं पिळवटल्यासारखी झाली होती. स्टोव्ह पेटवून त्यावर तिने चहा ठेवला. बरणीतली बिस्किटं काढली, डिशमध्ये घेतली. चहा बिस्किटं खाऊन झाल्यावर तिने स्वतःचं आवरायला घेतलं. तासाभराने ती बाहेर पडली तेव्हा तिच्या पर्समध्ये सकाळी रेवतीने आणून दिलेले 10,000 रुपये होते. टॅक्सीची वाट बघताना प्रीतीच्या मनातला सलीलविषयीचा आणि स्वतःच्या निर्णयाबद्दलचा संताप पुन्हा वर उफाळून आला. लग्नापूर्वी आपल्या दिमतीला 2-2 कार्स होत्या आणि आज टॅक्सीसाठी आपल्याला हे असं रस्त्याच्या कडेला उभं राहून वाट बघायला लागतीये. या विचाराने तिच्या मनातली विद्रोहाची भावना आणखीनच तीव्र झाली. प्रीती क्लबमध्ये पोचली. क्लब अजून पुरता भरला नव्हता. काही थोडीफार लोक इतस्ततः विखरून बसलेले होते. त्यातले बरेचसे प्रीतीच्या ओळखीचेही होते. पण अलीकडे प्रीती या सगळ्यांना टाळत असायची. अगदी नाईलाजच झाला तर हॅलो करून बोलणं आवर्त घ्यायची. आजही ओळखीच्या लोकांना शक्यतो टाळत ती आपल्या नेहमीच्या टेबलाजवळ आली, बसली. सकाळपासून तिने काही खाल्लं नव्हतं. आतून येणाऱ्या अन्नाच्या सुवासिक वासानं तिची भूक चाळवली गेली होती. जवळून जाणाऱ्या वेटरला तिने खुणेनी जवळ बोलवलं. देखो, एक बियर और साथ में चिकन सैंडविच ले आना जल्दी. वेटरला तिने ऑर्डर दिली. वेटर मान डोलवून निघून गेला. प्रीती जरा आरामात खुर्चीला पाठ टेकवून बसली. चिकन सँडविच आणि बियरची वाट बघत राहिली.
थोड्या वेळानं प्रीतीने बघितलं, समोरनं वेटर येत होता, पण त्याच्या हातात ट्रे नव्हता. त्याचा चेहराही काहीसा घाबरल्यासारखा दिसत होता. अरे क्या है? कुछ लाया क्यों नहीं? वेटर जवळ येताच प्रीतीने विचारलं. वेटरने मान खाली घातली आणि म्हणाला, माफ करना मेम साहब, लेकिन क्या है, मैनेजर साहब का हुक्म है, आप पहले अपना हिसाब पूरा कर दो, आपका बिल पेंडिंग. प्रीतीच्या डोक्यात क्षणभर वेटरचं बोलणं शिरलंच नाही आणि जेव्हा शिरलं तेव्हा तेव्हा संतापानं थरथरत ती ताडकन खुर्चीतनं उठून उभी राहिली आणि समोर उभ्या असलेल्या वेटरला काही कळायच्या आत तिच्या हाताची एक जोरात थप्पड त्याच्या गालावर पडली. जा आता, त्या मॅनेजरच्या बच्च्याला मी ताबडतोब बोलवलंय म्हणून सांग. संतापाने प्रीतीचा चेहरा काहीसा विकृत झालेला होता. प्रीतीच्या त्या जबरदस्त थपडीने वेटर धडपडला होता. त्याहीपेक्षा प्रीतीच्या त्या संतापानं विकृत झालेल्या चेहऱ्याकडे बघून तो घाबरला होता. तो तसाच मागे वळला, पळत सुटला. प्रीतीचं शरीर अजूनही संतापानं थरथरत होतं. आज इतकी वर्ष ती या क्लबमध्ये येत होती, पण कितीही बिल झालं, मागची कितीही बाकी राहिली, तरी तिला ती मागण्याची आणि तीही अशा पद्धतीनं मागण्याची हिंमत मॅनेजरची झाली नव्हती. आणि आज आधीच प्रीती काहीशी बेचैन होती. मन विलक्षण अस्वस्थ झालं होतं. मनात एक विद्रोहाची भावना जन्म घेत होती आणि त्यात हा प्रकार घडला. त्या अपमानानं प्रीतीचं संपूर्ण शरीर जणू संतापाच्या आगीत लपेटलं गेलं होतं. ती संतापानं वेडीपिशी झालेली होती. वेटर जाताच तिने समोरचं टेबल रागाच्या भरात उलटं केलं, खुर्चीसुद्धा ढकलून दिली. प्रीतीने फाडकन वेटरच्या थोबाडीत मारलेली बऱ्याच लोकांनी पाहिली होती आणि आता हा आवाज. अर्थात असा प्रकार क्लब मेंबर्सना नवीन नव्हता. पाण्याचे थेंब अंगावर उडाले, टेबल साफ केलं नाही, दिलेली ऑर्डर वेळेवर आली नाही किंवा चुकून त्यातला एखादा पदार्थ आणायला विसरला, या असल्या कारणांवरनं क्लबमधल्या वेटर्सना शिव्या खायची, अधूनमधून 2-4 थपडा खायची सवय होती. क्लबमध्ये येणाऱ्याच्या दृष्टीनं क्लबचे वेटर म्हणजे त्यांचे गुलामच. बिचारे वेटर्स, त्यांना इथे नोकरी करायची असे आणि आपल्याला मिळणाऱ्या पगाराचा निम्मा भाग हा केवळ या लोकांच्या शिव्या खाण्यासाठी दिला जातो, याची त्यांनी मनोमन समजूत करून घेतलेली होती. आणि म्हणूनच प्रीतीने वेटरच्या श्रीमुखात भडकवलेली बघूनसुद्धा बऱ्याच लोकांनी तिकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यांच्या समजुतीप्रमाणे वेटरनेच काहीतरी चूक केलेली असावी. प्रीती रागानं थरथरत असताना समोरनं क्लबचा मॅनेजर सुरी तिच्याजवळ आला. सुरीला समोर बघताच प्रीतीच्या मुठी गच्च आवळल्या गेल्या. कपाळावरची शीर ताड ताड उडायला लागली. सुरी, सुरी, तुझी एवढी हिंमत तरी कशी झाली की वेटरच्या बरोबर तू मला हा असला निरोप पाठवलास? सुरी जवळ येताच प्रीती कडाडली. सॉरी प्रीतीजी, पण काय झालंय, तुमचं बिल एवढं झालंय ना की. सुरी, अरे तू कोणाला सांगतोयस? कल्पना आहे का तुला? तुझ्या या क्लबसारखे 56 क्लब खरेदी करून मी त्यांना आग लावून टाकू शकते, समजलास? आणि तुझ्यासारखे 56 सुरी मी माझ्या घरी झाडू मारायला ठेवू शकते. माझा एवढा मोठा अपमान करायची तुझी हिंमत कशी झाली? असं म्हणत प्रीती संतापानं 2 पावलं पुढं सरकली, तसा सुरी घाबरून 2 पावलं मागे सरकला. प्रीतीचा अवतार भयानक होता. तिच्या डोळ्यातून जणू संतापाच्या ठिणग्या उडत होत्या. सुरी घाबरला असला तरी श्रीमंत लोकांच्या या संतापण्याचा तोंड द्यायचा अनुभव त्याला चांगलाच होता. स्वतःला सावरत आणि चेहऱ्यावर विलक्षण नम्र भाव आणत तो आदबीनं म्हणाला, काय आहे प्रीतीजी, हे बघा, तुमचा अपमान करायचा माझा अजिबात हेतू नव्हता आणि बिलाची तुम्हाला आठवण करून देताना मला फार आनंद झाला असं सुद्धा नाही. केवळ नाईलाजाने हे बघ, मला बाकीचं काही माहिती नाही, पण तू माझा अपमान केलायस आणि ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. अरे तुला धक्के मारून एक दिवस या क्लबमधनं हाकलून देईन, लक्षात ठेव. सुरी काहीही न बोलता गप्प राहिला.
या क्षणी प्रीतीला काही सांगणं, तिला समजावणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं आहे, एवढं समजण्या इतका तो निश्चित हुशार होता. किती आहे रे? किती आहे माझा बॅलन्स सांग? प्रीतीने त्याला विचारलं. 2,460. सुरी हलक्या आवाजात म्हणाला. प्रीतीने झटक्यात आपली पर्स उघडली. सकाळी रेवतीनं दिलेल्या नोटांच्या पुडक्यामधलं एक पुडकं बाहेर काढलं. 100च्या 25 नोटा काढल्या, सुरीच्या अंगावर फेकल्या. पुडकं पुन्हा पर्समध्ये कोंबलं आणि तडक ती वळली. क्लबमधनं ती बाहेर पडली, एकदाही मागे वळून न बघता. प्रीती गेली त्या दिशेकडे सुरी विमनस्कपणे बघत राहिला आणि त्याच वेळी त्याच्या खांद्यावर एक मजबूत हात पडला. सुरीनी वळून बघितलं. त्याच्या मागे दामोदर साहेब उभे होते. पाहिलं का साहेब? तुम्ही माझा चांगला कचरा करून टाकला साहेब. आता इतर कस्टमर्सनाही वाटणार ना की मी पैशासाठी असा तगादा आता त्यांनाही करणार, नाही का? म्हणजे त्यांना वाटेल की कस्टमर्सना मी पैशासाठी असा नेहमी तगादा लावतो. काय घाबरू नको रे तू. त्याच्या खांद्यावर थोपटत दामोदर साहेब म्हणाले. का आहे तुझा कचरा बिचरा झालेला नाहीये? नाही कसा साहेब, लोकांनी सगळं पाहिलंय, सगळं ऐकलंय. पैशासाठी मी असा अपमान करतो म्हटल्यावर कोण येणार हो माझ्या क्लबमध्ये? सुरीचा स्वर आता तक्रारीचा झाला होता. हे बघ, मी तुझ्याशी आत्ता बोलतोय ते सुद्धा लोक बघतायत, ऐकतायत. आणि प्रीती माझी बहीण आहे हे इथे असणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे. लोकांनी काय ते नेमकं ओळखलेलं असणार आहे, तेव्हा तुला तुझ्या क्लबला कसलीही भीती नाहीये. पण प्रीतीजी काय बोलल्या ऐकलं ना तुम्ही साहेब? म्हणाल्या ह्या क्लबसारखे 56 क्लब खरेदी करून त्यांना आग लावून टाकीन. माझ्यासारखे 56 सुरी झाडी मारायला ठेवीन म्हणाले. दामोदर साहेब हसले आणि मग काहीशा अभिमानानं म्हणाले. अरे अशी भाषा फक्त श्रीमंत लोकांच्या तोंडी शोभते ना सुरी. आणि माझी बहीण, जरी तिने एका सामान्य माणसाशी लग्न केलेलं असलं तरी अजून सामान्य झालेली नाहीये ती. अरे तिच्या स्वभावातला श्रीमंतीपणा गेलेला नाहीये हे बघून मला खरंच सांगतो खूप आनंद झालाय. मला समजलं नाही सर काय म्हणताय? सुरी दामोदर साहेबांच्या तोंडाकडे बघत म्हणाला. आणि समजून घेऊन तुला काही फायदा नाहीये. चल चल चल, तू आपले ते पैसे गोळा कर, चल चल. असं म्हणत दामोदर साहेबांनी पुन्हा एकदा सुरीच्या खांद्यावर थोपटलं आणि ते सुद्धा क्लबमधनं बाहेर पडले. श्रोते हो, स्वामिनी या सुरेश वैद्य लिखित कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो, भेटत रहा.